हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा. माझ्या नृत्य साधना डान्स अकॅडमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. डान्सचा व्हिडिओ तर नाहीच अपलोड करत आहे. मी आज अपलोड करते आहे तीळ लावून केलेली भोगीच्या दिवसानिमित्तची भाकरी. तर चला मग करूया सुरुवात. सर्वात अगोदर मी छान सुंदरपैकी बाजरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. व्हिडिओ करायचा होता म्हणून एकच भाकरीचं पीठ मी मळून घेतलं आहे. नाहीतर मी तसं एकदमच 3 ते 4 भाकरींचं पीठ मळून घेते. असं छान मी थोडंसं थापते अगोदर, जेणेकरून मला तीळ छान भरपूर जागेवर ते लावता येतील. असं खूप छान सगळीकडे तीळ टाकायचे. जितके जास्त तीळ आपण त्या भाकरीवर ठेवू लावू तितकी ती भाकरी सुंदर दिसते. आणि भोगीच्या दिवशी तर याच भाकरीला खूप महत्त्व आहे. आणि शेंग सोल्याची भाजी जी आपण म्हणतो, मिक्स व्हेजिटेबल्सची आपण भाजी बनवतो ती, त्याचाही व्हिडिओ पुन्हा मी केव्हा तरी अपलोड करेन. आज मला हे अचानकमध्ये सुचलेलं आहे, त्यामुळे मग मी अचानक आता हे भाकरी बनवते. 2-3 भाकरी बनवून झाल्यात माझ्या, परंतु आता सुचल्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवत आहे. किती छान सुंदर मोठी. आणि मला जिथे जिथे कमी वाटतात तिथे मी पुन्हा पुन्हा टाकते, ते पुन्हा पुन्हा लावून घेते. तर ती भाकरी मला अजून छान दिसते. आणि मला भाकरीची खूप प्रॅक्टिस आहे, त्यामुळे मी छान हातावर उचलून ती तव्यावर टाकली आहे. आता आपण हिला पाणी लावूया. काठ थोडेसे सुद्धा ड्राय नाही राहिले पाहिजे. आणि माझ्याकडून गॅस खूप खराब होतो हा भाकरी करताना. 2 भाकरी केल्यात तरी पण तितकाच गॅस खराब, 10 भाकरी केल्या तरी पण तितकाच गॅस खराब. बघा किती सुंदर सुंदर दिसते आपली भाकरी. वाव, थोडीशी फुगते ती, म्हणजेच कदाचित ती पूर्ण झाल्यानंतर पण फुगणार आहे. आता आपण हिला पलटी करूया. बराच वेळ ती शेकली. पाठीमागून जर थोडीशी कडक शेकली गेली तर भाकरी समोरून फुगते. दिसतं तर आहे थोडीशी फुगणार आहे अशी, पण बघूयात आपण. अच्छा, इथून हवा जात होती म्हणून थोडंसं उलातनं मी तिथे लावलेलं आहे. ॲक्च्युली अशी नाही फुगवली पाहिजे, ती आपोआपच फुगते, पण 1-2 ठिकाणी तिची वाफ जाते म्हणून मग मी थोडंसं उलातनं तिला लावलं आहे. आणि बस, आजची भाकरी इतकीच फुगलेली आहे. बघा बरं कशी दिसते ती. ॲक्च्युली आता छान भाजलेली आहे ती. आता काढायला हरकत नाही, पण मी जरा थोडा जास्तच वेळ ठेवल्यामुळे थोडीशी ती करपायला लागलेली आहे. आणि थोडी करपलेली पण आहे. मला असं वाटत होतं की ती फुगेल, पण ती तिथेच फुगली आहे. असो, आज काय तिची इच्छा नाही जास्त फुगण्याची. बघा बरं कशी दिसते ही तिळाची भाकरी. ओहो. तर तुम्हाला हा बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी कशी वाटली ती नक्की सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर नसेल केलं असेल तर, आणि लाईक कमेंटसुद्धा करा. तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.